हॅलो. तत्पूर्वी चिरोनेर आणि पंचकृषीमधील एक सामाजिक कार्यकर्ते तथा सुशांत सागर ट्रॉफीचे आयोजक सन्माननीय विकी घोडके साहेब आणि सन्माननीय प्रसादजी पाटील कळंबुसरे या दोन्ही मान्यवरांना विनंती करेन की आपण हे व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. सुशांत सागर ट्रॉफीचे प्रमुख आयोजक विकी घोडके आणि प्रसादजी पाटील. थँक्यू. नक्कीच सर्व संघांना एक सूचना आहे की दाचा लॉट आहे, दाचा पोल आहे. तर ज्या संघाचा हायेस्ट स्कोर असेल, टॉप स्कोर असेल, त्या संघाला थेट पुढच्या राऊंडमध्ये जाता येईल याची आपण नोंद घ्यायची आहे. ज्या संघाचा हायेस्ट स्कोर असेल, टॉप स्कोर असेल, त्या संघाला पुढच्या राऊंडमध्ये जाता येईल हे लक्षात घ्यायचं आहे. धन्यवाद. थँक्यू सर. चालू असणारा सामना आपण पाहतो कळंबुसरे विपक्ष करंजा. यावेळी आला मात्र स्वप्नीलच्या बॅटमधनं हा चौकार टीजे. थँक्यू. पुन्हा एकदा हा पुढचा चेंडू थोडीशी दिशा भरकटली. क्वालिफाईड पंच प्रशांत माळी सरांचा हा स्वरचा इशारा. एक धाव मिळाली. एका धाव संख्येने संघ पोहोचतोय 5 वर. सलामी जोडे मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील नागीकर आणि आर्यन. तर सलामीचा पहिला षटक घेऊन आला गोलंदाज हिरेंद्र भगत करंजा टीमकडनं. करंजा आणि कळंबुसरे असा चालू असणार हा विद्यमान सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या पट्ट्यामध्ये हा चेंडू येऊ शकला नाही. बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव. थोडासा आत्मविश्वास होता अपीलमध्ये. पंचांचा एक बाईचा इशारा. एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 6 वर. अतिशय चांगली स्पर्धा. पहिलं पर्व नाईट स्पर्धेचं आणि आयोजकाने घेतलेली अथक मेहनतीच्यामुळे ही स्पर्धा आज खऱ्या अर्थाने यशस्वी होताना पाहत आहे. घर बसल्या अनेक प्रेक्षक या स्पर्धेचा लाईव्हच्या माध्यमातून आस्वाद घेतात. त्या साऱ्या मंडळींचं या निमित्तानं आपण स्वागत करतोय. धावसंख्या धावपटलावर 6. पुन्हा एकदा एक धाव होतं. थोडासा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1-2 मध्ये कन्वर्ट, 2-3 मध्ये कन्वर्ट केलाय. या अशा चुका येणाऱ्या काळामध्ये आपल्याला महाग ठरत असतात. कारण क्रिकेटचा नियम आहे फक्त फलंदाजी आणि गोलंदाजी व्यतिरिक्त फिल्डिंग हे अतिशय सुरेख असणं खूप महत्त्वाचं आहे. इथे मात्र करंजा टीमकडनं थोडीशी खराब अशी फिल्डिंग पाहायला मिळाली आणि याचा फायदा उठवला कळंबुसरी टीमनं. 3 धावा मिळाल्या. 3 धावसंख्येने संघ पोहोचतोय बिनबाद 9 वर. स्वप्नील एक अनुभवी असा खेळाडू आहे. डावखुरी हाताचा विस्फोटक आक्रमक खेळ याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आज वय झालंय 40+ पुढे गेलाय तरी अजूनही त्याच्या नसामध्ये क्रिकेट हे शिल्लक आहे. असा खेळाडू आपल्या उमेदीच्या काळामध्ये खेळत असताना अनेक मैदानं या स्वप्नीलने गाजवली. तो हा स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये. धावपट्ट्यावर धावसंख्या 9. पुढचा चेंडू होता लॉंग ऑफ मध्ये खेळण्याचा प्रयत्न फलंदाज स्वप्नीलनं केला. त्या प्रयत्नामध्ये त्याला सफलता मिळू शकली नाही. चेंडू निर्धाव गेला. धावसंख्या स्थगित राहिली धावपट्टावरती मात्र 9 वर. अतिशय सुरक्षित स्पर्धा आपण पाहता. तिसरा सामना या रजनीमधला, पहिल्या फेरीमधला हा तिसरा सामना आणि दाचा लॉट्स असल्या कारणानं हे स्कोर बाय असेल. पुन्हा एकदा दिशा भरकटली आणि ज्या वेळी आपली दिशा भरकटते त्यावेळी दशा होतोय. पंच प्रशांतजी माळी यांचा सुवारीचा इशारा. एक धाव मिळाली. एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 10 या आकड्यावर. 10 धावसंख्या धावपट्ट्यावर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळी टप्पा पडला, बाहेर निघालाय आणि मात्र हा चेंडू गेला निर्धाव. अशा अर्थीनं पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपट्टावर धावसंख्या पाहायला मिळते. टीम अंश 11 कळंबुसरी, अंश हॉटेल कळंबुसरी या टीमची धावसंख्या बिनबाद 10.
P1च्या या षटकामध्ये बिनबाद 10 अशी धावसंख्या धावपट्ट्यावर पाहायला मिळाली कळंबुसरे या टीमची. खऱ्या अर्थानं माझ्यासोबत जोडले गेलेत या गावातील आणखी एक गोड आवाज सुधीरजी तांडेल. मनपूर्वक आम्ही त्यांचं सुद्धा या निमित्तानं स्वागत करतोय. आमच्या समवेत वेगजी पाटील याच गावातील सुपुत्र, त्याप्रमाणे प्रकाशजी ठाकूर धोतुम असे समालोचक आज खऱ्या अर्थानं आम्हाला लाभलेत. या स्पर्धेला पहिलं पर्व आहे आणि पहिल्या पर्वामधला पहिला आजचा दिवस आहे, पहिली रजनी आहे आणि पहिल्या रजनीमधली ही स्पर्धा आपण पाहताय. 3 दिवसीय स्पर्धा. गोलंदाजीमध्ये झाल्या बदल. नवीन येतो गोलंदाज करंजा टीमकडनं, SPC करंजा या टीमकडनं अभिषेक कोळी. अभिषेक कोळी येतोय. 10 धावा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाल्यात. थोडासा फिरकीचा जादूगर वाटतंय हा गोलंदाज. पहिला चेंडू मात्र स्टेटच्या डोक्यावरनं खेळलाय आर्यननं. चेंडूला भिरकावलाय सीमारेषा पार. आलाय दर्जेदार चौका. पहिल्या चेंडूवर चौकार. आर्यननं आपलं खातं खोललंय आणि संघाला पोहोचवले बिनबाद 14. या आकड्यावर पुन्हा एकदा पॅडल स्वीपचा प्रयत्न, AB डिव्हिलियर्स स्टाईल खेळण्याचा प्रयत्न आर्यननं केला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न यष्टशकानं केलाय. चाणक्य शतरक्षक पाहायला मिळाला. कदाचित चेंडू जर डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाज बादी झाला असता, पण तसं काही झालं नाही. पंचांचा इशारा लेग बाईचा आला. सुरेश म्हात्रे पंच आहे, त्यांचा लेग बाईचा इशारा. 1 धाव मिळाली. एका धावसंख्येने संघ 15 वर पोहोचला. MCA मुंबई क्रिकेट महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे हे पंच आहेत. खऱ्या अर्थानं नामांकित हे पंच आहेत. आज उरण पंच असोसिएशनमध्ये कार्यरत असताना या रायगडच्या पाटलावर त्यांना आपण अनेक भागामध्ये पाहत असता. असे सर्व पंच. पुन्हा एकदा हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळी फसलाय आणि बॅक टू बॅक आणखी एक चेंडू खेळलाय निर्धाव. स्वप्नील थोडीशी खराब अशी फलंदाजी आता का पाहायला मिळतो स्वप्नीलकडनं. अनुभव आहे पण मात्र अनुभव अजूनही पणाला लावत नाही हा खेळाडू. धावसंख्या स्थगित, धावपट्ट्यावर 15. पुन्हा एकदा शफल झालाय आणि इतर कदाचित नाहक चूक झाली, काही गरज नसताना मात्र आर्यन सारखा चांगला फलंदाज मात्र होतोय बॅक टू पॅव्हिलियन. पहिला हादरा मिळाला टीम कळंबुसरीला आणि पहिली सफलता मिळाली टीम करंजाला. आर्यन बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाज संघाचा संगणक रोहन पाटील. खऱ्या अर्थानं तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज हा महत्त्वाचा असतो प्रत्येक टीमचा. आणि रोहनसाठी खास षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल सुधीर तांडेल यांच्याकडनं. एक सुवर्ण संधी आहे रोहनसाठी. रोहन एक चांगला खेळाडू आहे. तिसऱ्या क्रमांकावर येणारा फलंदाज हा प्रत्येक संघाचा भारी असतो. सन्माननीय प्रसादजी पाटील आणि सन्माननीय विकी घोडके, सुशांत सागर ट्रॉफी चिरनेर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आहेत. दोघेही अतिशय A1 जोड्या. उरण पूर्व विभागामध्ये एक सुप्रसिद्ध अशी जोडी म्हणून या दोघांकडे पाहिलं जातोय. तब्येतीमध्ये अतिशय हट्टेकट्टे आहेत. गोलंदाज सज्ज होतोय. नवीन आलेला फलंदाज रोहनसाठी चेंडूमध्ये बदल पाहायला मिळाला. लेग ब्रेक चेंडू फेकलाय. चेंडूचा अंदाज घेऊ शकला नाही फलंदाज रोहन. चेंडू गेल्या निर्धाव. धावसंख्या स्थगित, धावपट्ट्यावर राहिली ती 15 वर. 1 बाद 15. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या. त्यानंतर या षटकामध्ये थोडीशी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाजाकडनं. अभिषेक कोळी
हा चेंडू वेगामध्ये होता आणि मात्र त्याच वेगाचा फायदा घेतला आणि मात्र गोळीच्या वेगानं चेंडू पॉईंटच्या डोक्यावरनं खेळलाय. रोहनच्या बॅटमध्ये निघाला चेंडू, चौकार. थँक्यू. चौकारानं धावसंख्या पाहायला मिळते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 19. अतिशय सुंदर फटका पाहायला मिळाला रोहनच्या बॅटमधनं. अतिशय गोळीच्या वेगानं हा चेंडू आला, पॉईंटच्या डोक्यावरनं खेळला. 4 धावसंख्येनं संघ 19 आतापर्यंत जर या स्पर्धेचा उल्लेख केला, पहिल्या सामन्यामध्ये 57 धावा होत्या. मधुकर स्पोर्ट बोकडविडा त्या सामन्यामध्ये मात्र त्या चेस झाल्या नाही आहे. टीम गोवटने टीमला आणि मधुकर स्पोर्ट संघ जिंकलाय. दुसऱ्या सामन्यामध्ये 50 धावांचं आव्हान यजमान टीमला होतं पागोटेला, ते 50 धावा त्यांना निघू शकले नाही. आणि त्या सामन्यामध्ये सांगली टीम. तत्पूर्वी मान्यवरांचं आगमन झालंय. या गावचे विद्यमान लोकनियुक्त सरपंच सन्माननीय कुणाल अरुण पाटील साहेबांचं इथे शुभ आगमन झालंय. मनपूर्वक प्रथमतः आयोजकांच्या वतीने आम्ही त्याचं शब्द सुमनानं स्वागत करतोय. अतिशय कमी वयामध्ये राजकारणामध्ये मतदार बंधू भगिनीनं ज्यांना स्वीकारलंय आणि या गावचं नेतृत्व ज्यांच्या खांद्यावर सोपवलंय ते विद्यमान लोकनियुक्त सरपंच कुणाल पाटील साहेबांचं मनपूर्वक आम्ही स्वागत. हा चेंडू फेकलाय गोलंदाजानं, चेंडू गेलाय निर्धाव. पुन्हा एकदा हिरेंद्र भगत ज्यानं पहिलं षटक फेकलं होतं तोच पुन्हा एकदा आलाय. संगणकाने विश्वास दाखवलाय गोलंदाजावर आणि पहिला चेंडू मात्र विश्वास सार्थक ठरवलाय. निर्धाव फेकलाय गोलंदाजानं. पुन्हा एकदा वारंवार खराब अशी फलंदाजी पाहायला मिळते स्वप्नीलकडनं. आतापर्यंत लगातार 5वा चेंडू निर्धाव खेळला हा खेळाडू आणि या कमी षटकाच्या खेळामध्ये अशी कामगिरी असून जमत नाही टीमला, कारण येणाऱ्या काळामध्ये कदाचित ते महागी ठरेल. लगातार दुसरा चेंडू फेकला निर्धाव हिरेंद्रनं. कौतुक करावं लागेल हिरेंद्रचं, सुरेख गोलंदाजी. हा चेंडू यावेळी पुन्हा एकदा उंच डोळाय, झेल उडालाय, मात्र थोडासा गॅपमध्ये पडलाय. एकच धाव या चेंडूवर मिळेल. एका धावसंख्येवर संघ पोहोचतोय 20 वर. 20 धावा धावपटलावर पाहायला मिळाल्यात कळंबश्री या टीमच्या. आतापर्यंत 15 चेंडूचा खेळ संपला या इनिंग मधील पहिल्या पूर्वार्धामधील आणि अजूनही 15 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या धावपटलावर 20. हायेस्ट स्कोर असेल त्याला मात्र बाय दिली जाईल, याची ही नोंद घ्यायची सर्व टीमनं. कारण ज्यावेळी आपण डाचा लॉट्स पाहत असतो त्यावेळी हे नियम नेहमीचे असतात. त्या प्रकारचा हा नियम आयोजकांच्या वतीनं पाहायला मिळतोय. अतिशय सुंदरचं आयोजन, अनेक मान्यवरांची मांदी आली या स्पर्धेला आपण उद्घाटनाप्रसंगी पाहिली. हे यश या स्पर्धेचं खऱ्या अर्थानं आहे आणि हे गावही एक प्रसिद्ध गाव आहे, ज्या गावाला वारसा इतिहास आहे असे हे पागोटे गाव. पुन्हा एकदा या चेंडूमध्ये थोडंसं बदल पाहायला मिळाला. पहिला चेंडू वेगामध्ये होता, हा चेंडूमध्ये थोडासा टप्पा पडला. लेग ब्रेक प्रकारचा हा चेंडू, त्यामध्ये रोहनला हा चेंडू समजला नाही, चेंडू निर्धाव गेला. धावसंख्या स्थगित. करंजा विपक्ष कळंबुस्त्री अशी ही सामना चालू आहे. हा वेगामध्ये चेंडू होता, पॉईंटच्या डोक्यावर खेळल्या. रोहनच्या बॅटमध्ये निघाला आणखी एक दर्जेदार फटका. क्षेत्ररक्षकांना मात्र चेंडू सीमार जनिक अडवला. 1 धावसंख्या पूर्ण, 2चा प्रयत्न, बघता बघता 2 धाव पूर्ण आणि आणखी फायदा घेतला. आणखी 3री धाव पटकवली. दोन्ही फलंदाजांना 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय 23 वर. 1 बाद 23. करंजा गाव म्हणतात खऱ्या अर्थानं मच्छीमारी साठी ओळखलं जाणारं हे गाव आहे. उरणचं एक महत्त्वाचं गाव आहे आणि कोळी बांधव ज्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात आपला उदरनिर्वाह ज्या व्यवसायामध्ये करत असतात, तो व्यवसाय म्हणजे मच्छीमार. आणि कष्ट खूप आहे सर, मेहनतीचा पैसा आहे. आपण बोलतोय मच्छीमध्ये खूप पैसा मिळतोय, पण मेहनत रात्री अपरात्री जायला लागतं, ओढीवर जीव आपला धोक्यामध्ये घालावा लागतो. कोळ्यांचं जीवच. आणि ते गाणं पण आहे, ते गाणं सुद्धा, ते गाण्याला खूप सुंदरचा अर्थ आहे. आणि अशा रीतीनं 3 षटकं संपली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावसंख्या पाहायला मिळतात कळंबुस्त्री टीमच्या 1 बाद 24. 1 बाद 24.
अशी धावसंख्या धावपट्ट्यावर पाहायला मिळते. 18 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. या पहिल्या पूर्वार्धामधील खऱ्या अर्थाने पागोटे भूमी जर म्हटली तर या गावामध्ये अनेक कलावंत अनेक कलाकार या गावामध्ये पाहिलेत. त्यांच्या भूमीमधलं एक गाव आमचे परममित्र आतिशजी पाटील असतील, अर्थात अतुल नावाने फेमस आहे. आमचे विवेकजी पाटील आहेत, एक उत्कृष्ट निवेदक गायक, अनेक होम मिनिस्टर कार्यक्रम करताना आपण त्यांना पाहिलं आहे. त्यांच्या भूमीमध्ये आज ही स्पर्धा आहे. आमचे तांडेल सर आहेत, नव्याने आमच्यासोबत जोडलेत. एक चांगलं व्यक्तिमत्व आहे, क्रिकेटची निस्सीम आवड आहे, क्रिकेट खेळाडू आपल्या उमेदीमध्ये आपल्या गावासाठी चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला अनेक सारी वर्ष. कारण पूर्वीचं क्रिकेट आणि आताचं क्रिकेट हे खूप फरक आहे. पूर्वी आपण सर एक वडापाव खायचो, तांब्याभर पाणी प्यायचो आणि दिवसभर खेळायचो, पैसा तर नसायचा. आता मात्र खूप दिवस सुगीचे आलेत. ISPL विदाऊट शूज, कधी कधी शर्टवर खेळायचो, कधी कधी पॅन्टवर खेळायचं, असं क्रिकेट त्यावेळचं होतं. 24 नंतर हा पहिला चेंडू फेकलाय गोलंदाजानं, पंचांचा वाईटचा इशारा. 25 नवीन गोलंदाज विघ्नेश कोळी, हा सुद्धा कोळी बांधव आहे. पहिला चेंडू वाईड, एक धाव, एका धावसंख्येने संघ 25 वर पोहोचतोय. स्वप्नील आणि रोहन अशी जोडी आहे. 25 धावा धावपटलावर. विघ्नेश हा पुढचा चेंडू राईट हँड राऊंड विकेटने मारा करतोय. समोर असणारा फलंदाज स्वप्नीलसाठी. स्वप्नीलच्या बॅटमध्ये निघालाय, पॉइंट डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न केलाय, प्रॉपर टायमिंग नाही. चेंडू जातो सीमारच्या जनिक, चेंडू जाणार सीमारच्या पार आलाय. आत्मविश्वास वाढवणारा हा स्वप्नीलच्या बॅटमधनं चौकार. चार धावसंख्येनं संघ पोहोचतो 29 वर. थोडासा मानसिक दडपण यावेळी स्वप्नीलवर होता आणि मात्र मानसिक दडपणामधनं एक चौकार आल्यानंतर थोडासा आत्मविश्वास मात्र यावेळी नक्की फलंदाज स्वप्नीलचा वाढलाय. अनुभव आहे खूप सारा वर्षाचा क्रिकेटचा. एकोणतीस धावा धावपटलावर. पुन्हा एकदा हा पुढचा चेंडू होता, लो फुलटा चेंडू होता, फायदा घेता आला नाही आणि चेंडू पुन्हा एकदा गेला निर्धाव. कमबॅक केलं गोलंदाज विघ्नेशनं. थोडंसं स्वप्नीलचं फलंदाजी पाहायला बघितली, थोडंसं मानसिक दडपण आहे खेळाडूवर. मात्र क्रिकेट खेळत असताना किंवा कुठल्याही क्रिकेट खेळ असू द्या, आणि खऱ्या अर्थानं रोहन पाटील एक दर्जेदार खेळाडू आहे. त्यासाठी मात्र आमचे साथी समालोचक आणि या गावातील गुणवंत खेळाडू सुधीर तांडेल यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 500 रुपये आणि अपेक्षा आहे एकतरी षटकार मारावा. रोहन नक्की त्यांचा मान आपण राखा, एक षटकार मारा म्हणजे तुझा पण फायदा होईल आणि संघाचाही फायदा होऊ शकतोय. इच्छा, कारण आपला मित्र हा आयुष्यातील एक महत्त्वाचा घटक असतोय. मित्रप्रेम असतं आणि ते मित्राचं प्रेम दाखवलं यावेळी आमचे समालोचक मित्र सुधीरजी तांडेल यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे रोहनसाठी. धावसंख्या धावपटलावर 29. पुढचा चेंडू विघ्नेशचा. हा चेंडू पुन्हा एकदा पॉइंट डोक्यावर खेळला, अतिशय नेत्रदीपक शॉट इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. चेंडू जातो सीमारच्या पार, आलाय दर्जेदार आणखी एक चौकार. थँक्यू. आयोजन सुंदर आहे आणि गाणंही सुंदर आहे. धावसंख्या धावपटलावर 33. पुढचा चेंडू व्हेरिएशन पाहायला मिळाला, अतिशय कमी गतीचा हा चेंडू फेकलाय गोलंदाज विघ्नेशनं. या अगोदर चेंडू चौकार आल्यानंतर मात्र थोडंसं जखून ठेवलंय. गती परिवर्तन आणि पंचांचा इथे वेळी रिव्ह्यू असेल. प्रणाम पर वाईटसाठी संदीपजी पाटील. नाही तुम्हीच आता या.
तत्पूर्वी आपण मंचकार पाहताय कलमुस्रे गावचे सुपुत्र सुशांत सागर ट्रॉफी चिरवणार या ट्रॉफीचे एक प्रमुख आयोजकामध्ये आपण त्यांना पाहिलं एक दमदार व्यक्तिमत्व तथा शिवसेना पक्षाचे एक निष्ठावंत युवक नेते सन्मान्य प्रसादजी पाटील यांना विनंती करेन की आपला सन्मान आपण या निमित्तानं स्वीकारायचा। प्रसादजी पाटील शिवसेना बंधन धाग्याचं आणि काळीज वाघाचं असे शिवसेना पक्ष वंदनीय हिंदू सम्राट वंदनीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या ताफ्यामधील हा एक युवा सैनिक प्रसादजी पाटील यांचा सन्मान श्याम पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते होतोय। रिवो घेतलाय, थर्ड अंपायर आलेत। फेल डिलिव्हरी आहे, चांगला चेंडू आहे। तदनंतर आपण मंचावर पाहताय या गावचे विद्यमान लोकनियुक्त सरपंच जनतेतून सरपंचपदी विराजमान असणारे एक युवा व्यक्तिमत्व बंधन धाग्याचं आणि काळीज बागाचं असं म्हटलं जातोय। त्या उक्तीप्रमाणे या गावातील जनतेने ज्यांना स्वीकारलंय आणि आज सरपंच पदावर विराजमान असणारे सन्माननीय कुणाल अरुण पाटील साहेब यांना विनंती करेन की आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार या निमित्तानं करायचा आहे। यावेळी फटका फसला, आणखी एक सफलता मी सुजित पाटील यांना विनंती करेन। खऱ्या अर्थानं 190 उरण विधानसभेचे माजी आमदार मनोहर शेठ बोर्ड साहेबांच्या निकटवर्तीय कुणाल पाटील साहेब असतील आणि सन्माननीय स्पर्धेचे प्रमुख आयोजक सुजित पाटील महेंद्र गड साहेबांचे अतिशय निकटवर्तीय असे हे दोन मित्रांमध्ये खऱ्या अर्थानं एक जीवाची मैत्री आहे। सन्माननीय श्याम पाटील यांच्या शुभ हस्ते यावेळी सन्माननीय कुणाल शेठ पाटील साहेबांचं शुभ स्वागत होतोय। शर्मा शिवसेना युवा कार्यकर्ते सन्माननीय विनय हरेश्वर पाटील साहेब यांना विनंती करेन की आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे। वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तळागाळामध्ये पोहोचवणारे हे सर्व शिवसेनेचे एक निष्ठावंत शिवसैनिक आहे। कारण निष्ठा ही कधी मरत नसतं, कारण कोणी झेंडे बदलले, कोणी पक्ष बदलला, कोणी बाप बदलला, मात्र या सर्व मंडळींना आज ही निष्ठा आपल्या नसामध्ये त्यांनी ठेवलेली आहे। असे एक निष्ठावंत युवा शिवसैनिक सन्माननीय विनयजी पाटील यांचा सन्मान होतोय। व्यासपीठावर सन्माननीय विकी घोडके सुशांत सागर ट्रॉफी चिरवणार या ट्रॉफीचे एक प्रमुख आयोजक एक दमदार व्यक्तिमत्व दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आहे। कधीही मदतीला रात्री अपरात्री फोन करा, रात्री 2ला जरी फोन केला तरी मदतीला धावून येणार हा दमदार एक युवा नेतृत्व विकी घोडके यांचा सन्मान होईल या स्पर्धेचे प्रमुख आयोजक श्याम पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते। सन्माननीय संतोष ठाकूर साहेब यांचं इथं आगमन आहे व्यासपीठावर, मी त्यांना विनंती करेन साहेब आपलाही सन्मान आपण या निमित्तानं स्वीकारायचा आहे। सन्माननीय संतोषजी ठाकूर साहेब आपला सन्मान या निमित्तानं आपण स्वीकारायचा आहे। नवीन आलेला गोलंदाज विघ्नेश कोळीचा हा चेंडू आहे। एक धाव या चेंडूवर नवीन आलेला फलंदाज रोहित पाटील याच्या बॅटमध्ये एक धाव, एका धावसंख्येनं आपलं स्वतःचं खातं खोललंय। 4 षटकं संपली, 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावसंख्या झाली त्या 34, 2 बाद 34। सन्माननीय विपुलजी पाटील यांना विनंती करेन की आपला सन्मान आपण या निमित्तानं स्वीकारायचा आहे। सन्माननीय विपुलजी पाटील या गावातील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत। खूप सारी वर्ष या गावाच्या क्रिकेटमध्ये ज्यानं बेसडी आणि अनेक मैदानं आपल्या अष्टपैलू कामगिरीने ज्यानं गाजवली तो खेळाडू विपुल पाटील यांना विनंती करेन की आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार या निमित्तानं करायचा आहे। या इनिंगमधील या पूर्वार्धामधील खऱ्या अर्थानं अंश हॉटेल कळंबुसरे या टीमचे ओनर हरीश केदारी सरकार हॅट्रिकसाठी 2000 रुपये या टीमसाठी असेल। हरीश केदार साहेब यांच्याकडनं मनपूर्वक आम्ही आणि सुधीर तांडे यांच्याकडनं रोहनसाठी 500 रुपये प्रत्येक षटकारासाठी या सुवर्ण संधी आहेत। सन्माननीय आमचे स्वप्नीलजी पाटील एक इव्हेंटचे मालक आहेत, त्यांचं इथे आगमन झालं, मनपूर्वक आम्ही त्यांचं सुद्धा या निमित्तानं स्वागत करतोय। हरीश केदारी यांच्याकडनं 2000 षटकार हॅट्रिकसाठी आणि सुधीरजी तांडे यांच्याकडनं 500 रुपये रोहनच्या प्रत्येक षटकारासाठी आहेत। नवीन आलेले गोलंदाज करंजा टीमकडनं भावेश कोळी, समोर असणारा फलंदाज रोहित रिव्हर्स सॅडिंग करण्याचा प्रयत्न केलाय, बनी तो बनी नाही तो अब्दुल गणी स्पीडचा इच्छा हा फटका। सन्माननीय व्यासपीठावर आम्ही मान्यवर पाहतोय आमचे साथी समालोचक आणि एक अतिशय गुणवान असं व्यक्तिमत्व
40 प्लसचे खेळाडू ज्यानं आपला उमेदीचा काळ गाजवला आणि आजही खेळतायत असे सन्माननीय सुधीरजी तांडेल साहेबांना विनंती करेन की आपला सन्मान साहेब आपण स्वीकारायचा आहे. एक अतिशय चांगले व्यक्तिमत्व आहे आमचे प्रकाशजी ठाकूर साहेबांचे अतिशय जीवाचे जिवलग आहेत. पुढचा सामना असेल बाळई आणि पागोटे या दोन्ही संघाच्या संघटकांनी नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. बाळई म्हणजे आमच्या प्रशांत माळी सरांचं गाव. रोहनसाठी हा चेंडू होता. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र तो प्रयत्न सुद्धा असफल झाला. चेंडू निर्धाव गेला. धावसंख्या धावपटलावर स्थगित राहील ती 35. 2 बाद 35. शेवटचे 4 चेंडू ह्या पहिल्या पूर्वार्धामधील. हा एकदा पुन्हा पॉईंटच्या डोक्यावरनं खेळला. अतिशय दर्जेदार फटका पाहायला मिळाला. कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू जाणार वन्स बाउंस. सीमारच्या पार आलाय दर्जेदार चौका. अंश हॉटेल कळंबूचे संघ पोहोचतोय 2 बाद 39 वर. आता शेवटचे 3 चेंडू असतील पहिल्या या इनिंग मधील. रोहनकडं मात्र टॅलेंट आहे, गुणवत्ता आहे. अनेक सारी मैदानं रोहननं आपल्या अष्टपैलू कामगिरीनं अनेक वेळा गाजवली. बराच काळ क्रिकेटपासून लांब होता हा खेळाडू. पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये आगमन झालंय, पुनरागमन झालंय आणि चांगला खेळ रोहनच्या बॅटबंद पाहायला मिळाला. हा चेंडू स्टेट मध्ये गोलच्या वेगाने खेळलाय. पुन्हा एकदा जाणार बॅक टू बॅक. आणखी एक आलाय दर्जेदार रोहनच्या बॅटबंद. रोहन ब्रँडेड चौका. धावपटलावर धावसंख्या झालं 43. शेवटचे 2 चेंडू आता बाकी असतील या पहिल्या पूर्वार्धामध्ये. आतापर्यंत शेवट गोल काढताना दिसते फलंदाज रोहन. थोडीशी खराब अशी गोलंदाजी गोलंदाजाकडनं पाहायला मिळतोय. कमी वयाचा खेळाडू आहे गोलंदाज मात्र येणाऱ्या काळामध्ये करंजा संघाचं नाव उज्ज्वल करेल. हा गोलंदाज यावेळी फटका पाचला लॉंग ऑफच्या डोक्यावरनं खेळला. चेंडू जाणार आणि मात्र इथं आणखी सफलता मिळवली करंजा टीमकडनं. रोहन जो अनफॉर्म मध्ये आला असता तो मात्र बाद झालाय. आणखी एक सफलता मिळाली करंजा टीमला आणि हादरा मिळालाय कळंबुसरे या टीमला. डीजे 43 धावा. आता मात्र शेवटचा चेंडू पहिल्या सत्रामधील. नवीन आला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सूरज. सूरज हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. धावसंख्या धावपट्ट्यावर 43. विनंतीचा पुकारा असेल. अंश हॉटेल कळंबुसरे टीमचे पुरस्कर्ते ओनर सन्माननीय हरीश केदार साहेब आपण या. आपली जागा ही आमच्या व्यासपीठावर आहे, आमच्या हृदयामध्ये आहे. या साहेब आपण खूप सारं सहकार्य आपण या स्पर्धेला दिलं. कळंबुसरे टीमला आपण पॅक केलं आणि एवढे मोठं काम आपल्या कारणानं होते त्यामुळं आपलं आदर सन्मान होणं ही आमचं कर्तव्य आहे. शेवटचा चेंडू सूरजसाठी होता. सूरजनं खेळलाय कव्हरच्या रिझनमध्ये. कव्हर ड्राईव्हचा फटका. 1 धावसंख्या इजिली पूर्ण. 2चा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा ही पूर्ण. 2 धावसंख्येने पहिलं पूर्वार्ध संपलंय. पहिलं सत्र संपलंय. धावसंख्या धावपट्ट झालं ते 45. येणाऱ्या पुढच्या इनिंगमध्ये 46 धावांचं आव्हान असेल. पाहायचं 46 धावांचं आव्हान कशा प्रकारे करंजा टीम पार करेल की त्या आव्हानापासून रोखण्यामध्ये कळंबुसरे संघ यश मिळवेल याचं समालोचन आपण नक्की ऐकाल. याच गावचे आणखी समालोचक आमचे मित्र प्रकाशजी ठाकूर. तत्पूर्वी पुन्हा एकदा मी विनंती करेन नव्या आणि यशिता प्राईम प्रॉपर्टी गणेश कृपा बाळी विपक्ष बीसीसी पागोटे या टीमच्या दोन्ही संघनायकांना आणि हरीशजी केदारी साहेबांना विनंती करेन कळंबुसरे टीमचे पॅकर्स अंश हॉटेल कळंबुसरे या टीमचे पॅकर्स की आपण ही व्यासपीठाची कृपा करायची. धन्यवाद.
धन्यवाद राजा भगत. मराठीचा एक गोड आवाज, उत्कृष्ट समालोचक निवेदक राजा भगत यांच्या वाणीतून आपण ऐकवतो समालोचन. घेऊन चालतो मैदानामध्ये. मैदान आपण बघतोय SPCC कारंजा वर्सेस अंश हॉटेल कलमुसरी या दोन संघांमध्ये चाललेला हा रंगतदार सामना. सर दोन कर्णधारांना बोलवा. चला, बालाय आणि पागोटे या दोन्ही संघाच्या संघानिकांनी यायचं आहे. बालाय संघाचा संघानिक आलेला आहे, कृपया करून BCC पागोटे संघाच्या संघानिकांनी यायचं आहे. तर अंश हॉटेल कलमुसरी या संघाने प्रथम नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि 45 धावा काढून 46 धावांचा टार्गेट ठेवले ते SPCC कारंजा संघासमोर. बघूया 5 षटकांचे हे सामने. या 5 षटकांमध्ये अर्थातच 30 चेंडूमध्ये 46 धावा काढायचे या ठिकाणी कारंजा संघाला. चला या पागोटे संघाचा कर्णधार या. बालाई संघाचा कर्णधार उपस्थित आहे इथं. नक्कीच हरीश केदारी साहेबांना यांना विनंती आहे आपण याचा व्यासपीठावर यायचं आहे. अंश हॉटेल कलमुसरीचे मालक आणि या संघाचे संघ मालक आदरणीय श्री केदारी साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचे या ठिकाणी शब्दाच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. नमस्कार. तर नक्कीच नाणेफेकीचा कॉल आता होतोय. एका बाजूला असेल बालाई तर दुसऱ्या बाजूला असेल आमच्या घरच्या मैदानावर खेळणारा पागोटे संघ ऋषिकेश आणि सुशांत. तर नक्कीच कुणाल पाटील यांना विनंती असेल, पागोटे गावाचे विद्यमान सरपंच कुणालजी पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल उडवायचा आहे. कुणालजी पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल उडला जातोय. कोण बोलतोय? हेड. पागोटे संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे. पागोटे संघाने आपला निर्णय आपण कळवायचा आहे. सुशांत. तर नक्कीच आमच्या आयोगाच्या वतीने कर्णधार सुशांत यांचा सन्मान केला जातोय. बालाई संघाचा कर्णधार. चेंडू फेका, चेंडू लवकर, नवीन चेंडू द्या. सन्मान केला जातोय बालाई संघाचा कर्णधार सुशांत. याचा सन्मान करतोय श्यामभाई पाटील यांच्या शुभ हस्ते. माईची उपदार शाळ आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची एक गुड आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केला जातोय. स्वागत केलं जातोय. स्वागतम सुस्वागतम. श्यामभाई पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. चेंडू, नवीन चेंडू द्या. घेऊन जा, लवकरात लवकर जा. चला स्पर्धेला सुरुवात करायची. नवीन चेंडू घेऊन जा. जा, लवकरात लवकर जा. कोणाकडे आहे चेंडू? त्या दरम्यान हरीश केदारी यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. सन्मान केला जातोय. या अंश हॉटेलचे ऑनर्स आहेत आणि आपल्या कलमुसरे संघाचे स्पॉन्सर आहेत. मी विनंती करतोय हरीश केदारी यांना की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आमच्या मंचावर यायचं आहे. टॉस बॉक्स मध्ये या. त्यांच्या समवेत मिलिंद पाटील आणि संदेश म्हात्रे यांनी सुद्धा यायचंय. तर नक्कीच आमच्या माध्यमातून आलेल्या पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान हा केला जातोय. कारण आपली संस्कृती आपली परंपरा आहे आणि ती परंपरा आणि संस्कृती जपली जाते. नक्कीच भाऊंचा सन्मान केला जातोय. हरीश केदारी आणि त्यांच्या समवेत असलेले त्यांचे सहकारी यांचा सुद्धा सन्मान केला जातोय. आमच्या काँग्रेस चषकाच्या निमित्त चेतन पाटील आणि श्यामभाई यांच्या माध्यमातून
सन्मान केला जातोय. काँग्रेस कमिटी पागोडेच्या वतीने आपला यथोचित मान सन्मान केला जातोय. या रजनी क्रिकेटच्या स्पर्धेनिमित्त आपण आलात, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि सन्मान केला जातोय. ओल टू द प्रकाश सर. धन्यवाद विवेक सर. घेऊन चलतो मैदानामध्ये. मैदानावर आपण बघतोय सोनू पाटील आणि गणराज कोळी ही सलामीची जोडी. गोलच्या मार्कवर गोलंदाज आर्यन. आडव्या पाट्याचा खेळायचा प्रयत्न, या चेंडूवर मात्र पूर्णपणे बेट होते. हा चेंडू जातोय निर्धाव. सलग 2 चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी ठरतोय. तो या ठिकाणी पहिला वाईट आहे. वाईट पहिले षटक पॉवर प्लसचं षटक आपण बघतो या ठिकाणी. 5 षटकांचे हे सामने. 5 षटकांमध्ये 46 धावा करता जिंकण्याकरता या ठिकाणी SPCC करंज संघाला पहिलं षटक पॉवर प्लस षटक. गोलच्या मार्कवर आर्यन. पुन्हा एकदा गोलच्या मार्कवर क्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न, उंच मारलेला फटका. चेंडू जातोय का बघायचा सीमा रेषा पार. चेंडू गेला सीमा रेषा पार. या दणदणता सनसनाटा छक्का. ठोक डीजे. क्या बात आहे. आपली ताकद मात्र या ठिकाणी दाखवून देते SPCC करंजा संघाचा सलामीचा स्फोटक फलंदाज सोनू पाटील. क्रॉस खेळा आणि चेंडू मात्र भिरकावून दिला या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेला. डीप झोन मध्ये देऊन जातोय. 6 धावा. धावफलकावर धावा लागतात बिनबाद. 6 7 7. पुन्हा एकदा आडापडा मारला प्रयत्न. क्या बात आहे. जबरदस्त असा फटका आणि हाही चेंडू जाऊन जाईल. 4 धावांसाठी पुन्हा एकदा चौकार. नक्कीच अंश हॉटेलचे मालक आदरणीय सन्मान हरीश केदारी साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी एक आर्थिक पाठबळ मिळाले. त्यांचे मनापासून आभार. खरं तर आपल्यासारख्यांच्या दानशूर व्यक्तींमुळेच ह्या स्पर्धा पार पडत असतात. आणि हाय पुन्हा एकदा चेंडू जातोय का बघूया. पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा आलेला दुसरा चौकार देऊन जाईल. 4 धावा. डीजे. धावसंख्या झाली धावफलकावर 15. बिनबाद 15. पहिलं षटक चालू आर्यन याचं थोडंसं मागणं ठरताना दिसतोय. 46 धावांचा पाठला करता या ठिकाणी करत संघाला. क्या बात आहे. आपलातून फटका या ठिकाणी शॉट थर्ड मॅनच्या दिशेने मारलेला फटका. 2 क्षेत्ररक्षक या ठिकाणी धावताना दिसत आहेत. अतिशय चांगलं असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी बघायला मिळतंय. तत्पूर्वी मात्र या ठिकाणी 2 धावा मिळतात. अजूनही सोनू मात्र स्ट्राईक रोटेट करताना. धावसंख्या झाली या ठिकाणी 17. नॉन स्ट्राईक लाईव्ह फलंदाज गणराज कोळी. खरं तर धुरा मात्र सांभाळली या ठिकाणी सोनी पाटील यांनी. सातत्याने कडे प्रहार करताना दिसतोय. कधी चौकार कधी षटकार या ठिकाणी मारताना दिसतोय. अडे फटकाने मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र वेग घेतोय या ठिकाणी. क्षेत्ररक्षक धावताना दिसतोय. चेंडू जाईल का सीमारेषा पार. देऊन जाईल का चौकार. हा आलेला आहे खणखणीत दणदणीत चौकार. डीजे.
अतिशय महागडा असं ठरलेला हा पहिलं षटक हरिण्याचं. 21 धावा दिल्या होत्या आणि 21 धावा दिल्या तर म्हणण्यापेक्षा 21 धावा कुठून काढल्या त्या या ठिकाणी सोनू पटेल याने. उर्वरित 24 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी, अर्थात 4 षटकं शिल्लक आणि 4 षटकामध्ये जिंकण्याकरता धावा आहेत या ठिकाणी 25. समीकरण मात्र सोपं करून ठेवलं या ठिकाणी सोनू पाटील याने. हुकमीचा एक्का या ठिकाणी या संघाचा, करंजा संघाचा एक स्फोटक फलंदाज म्हणजे त्याची ख्याती या उरण तालुक्यामध्ये पंचकृषीमध्ये अनेक मैदानं त्यांनी गाजवलेले आहेत, अनेक सामने त्यांनी जिंकून दिले. तोच तो सोनू पाटील स्ट्राईक रोटेट करतो आता या ठिकाणी. गणराज कोळी गोलंदाज मार्कवर गोलंदाज अनुतेज जागून खेळायचा प्रयत्न. चेंडू मात्र मागच्या दिशेला आणि शॉर्ट झोनमध्ये. तत्पूर्वी मात्र चांगला रनिंग द बिटिंग, चांगला कॉल दोघांमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक सोरटी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र यशस्वी ठरतोय. धावसंख्या पुढे सरसावते 22. पहिलं षटक मात्र हरिण्याचं मागडे ठरलंय. विकेट मात्र एकही मिळाली नाही. अजूनही सलामीची जोडी मैदानामध्ये. सलामीची जोडी संघाची ताकद, संघाचा आधारस्तंभ, स्फोटक फलंदाज सलामीला उतरतात आणि मोठ्या फटक्यांची आतिषबाजी करतात. ती सलामीची जोडी. अनुतेज पुन्हा एकदा 10-12 पॉईंटचा फंड पागोडा इनकडनं मारा करेल. आडव्या फटकाने मारायचा प्रयत्न. अतिशय चांगला चाणाक्षरी तिचा केलेला क्षेत्ररक्षण अतिशय जबरदस्त. खरं तर टाळ्याने कौतुक झालं पाहिजे या क्षेत्ररक्षणाचं. पंचाचं मात्र इशारा ठिकाणी 22ची धाव. चाणाक्ष अशा पंच. खरं तर रात्रीच्या वेळेस जर निर्णय द्यायचे खूपच कठीण काम असतं, पण तरीसुद्धा डोळ्यात तेल घालून या ठिकाणी संपूर्ण रात्रभर उभे राहून या ठिकाणी अचूक असं निर्णयाचं काम या ठिकाणी पंच करत आहे. वय वर्ष 60+. क्या बात आहे. प्रशांत माळी उरण पंच असोसिएशनचे अध्यक्ष ह्यामध्ये या ठिकाणी अशी चांगली कामगिरी पाहायला मिळते. हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न आहे. चेंडू मात्र या ठिकाणी गेला स्क्वेअर लेग आणि डीप विकेटच्या दिशेने. चांगली फेकी होते या ठिकाणी. एकेरी धाव जरी काढली तर सहजरित्या विजय होईल असा हा धावफलक आपण या ठिकाणी बघतोय. SPCC संघ, करंजा संघाचे दोन्ही फलंदाज या ठिकाणी धावफलक मात्र सातत्याने हलवताना आपल्याला दिसत आहेत. आतापर्यंत 3 चौकार आणि 1 षटकारांच्या सहाय्याने खेळताना सोनू पाटील 20 याचा धावसंकर खेळते. पुन्हा एकदा अनुतेज. आहा, सुंदर असा शॉट. क्या बात आहे. क्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न. चेंडू वेध घेतो का फाईन लेगच्या दिशेचा. चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार. देऊन जाईल 4 धावांचा खणखणीत दणदणीत चौकार. धाव फलकावर बिनबाद 28. अतिशय सुंदर अशी सुरुवात, लाजवाब अशी फलंदाजी या ठिकाणी बघायला मिळते आपल्याला. पुन्हा एकदा अनुतेज. नक्कीच क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आता पूर्णपणे बीट झाला. चेंडूला मात्र थोडासा बाउन्स करण्याचा प्रयत्न, उंची दिली, उसळी दिली आणि हा मात्र चेंडू जातोय निर्धाव. सातत्याने आडवे फटका मारण्याचा प्रयत्न, कधी फाईन लेगच्या दिशेला, कधी थर्डमॅनच्या दिशेला, कधी पॉईंटच्या दिशेला, तर कधी स्क्वेअर लेगच्या दिशेला. आणि म्हणून सातत्याने म्हणत असतो की एक फलंदाज आहेत ना, एक उत्कृष्ट नावाजलेले स्फोटक असे फलंदाज या संघाची. पुन्हा एकदा अतिशय जबरदस्त क्षेत्र. क्या बात आहे. स्वतःला झोकून दिलं या चेंडूच्या पुढे आणि मात्र या ठिकाणी नक्कीच जर चेंडू जर अडवला नसता तर 3 धावा चौकार आला असता. या ठिकाणी 3 धावा अडवते. अशा तऱ्हेने हे षटक मात्र या ठिकाणी संपते. षटकामध्ये विकेट मात्र मिळवता आले. धावसंख्या मात्र नक्कीच पुढे सरसवते, आकार घेते. धावसंख्या झाली या ठिकाणी 29. 18 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता. आता मात्र समीकरणमधले चेंडू मात्र जास्त आहेत, धावा मात्र कमी आहेत. पहिले 2 षटकं खरं तर पॉवर प्लेची षटकं होती आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवायच्या असतात. इथं मात्र नागरिकचा सोनू पटेल यांनी आपली कामगिरी चोख बजावली आणि दाखवून दिले की हम भी किसी से कम नाही आहे. रोहन पाटीलसाठी हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आले हरीश कादरी साहेबांच्या माध्यमातून. क्या बात आहे. एक दिलदार आणि दानशूर व्यक्तिमत्व हरीश कादरी साहेब. उंच मारलेला फटका, वीज कडाळी तसा आवाज झाला. चेंडू केला सीमा रेषा पार. 7 धावांसाठी षटकार. क्या टॉप गिअर टाकलेला आहे. मागं हटण्याचं नाव आता घेता दिसत नाही. हा एक पुन्हा एकदा यातोय
हा एक एकदा केलेला आहे षटकार, बॅक टू बॅक येतोय दुसरा षटकार डीजे. सिंहाचा वाटा उचलला मात्र या ठिकाणी सोनू पाटीलसाठी जोरदार टाळा. एकट्याच्या 12 चेंडू 37 धावा कुठून काढला, क्या बात आहे. 3 षटकार मारले, हॅट्रिक संपादित करते. तर बघूया या ठिकाणी रोहनच्या या ठिकाणी 2 चेंडूवर 2 षटकार आले. जिंकण्याकरता केवळ मात्र 5 धावांची आवश्यकता. आयदा मोठा मारायचा प्रयत्न या ठिकाणी मात्र एकच धाव मिळते. चेंडू मात्र गेला या ठिकाणी स्क्वेअर लेग आणि डीप विकेटच्या झोन मध्ये. या ठिकाणी करंजा संघाला SPCC करंजा वर्सेस अंश हॉटेल कर्मसर या 2 संघांमध्ये चाललेलं ही लढत भिडत अतिशय चांगला असा रंगतदार सामना. प्रेक्षकांचं मात्र या ठिकाणी मनोरंजन होते. चेंडूला मात्र थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न. पंचांचं मात्र या ठिकाणी वाईट बॉलचा इशारा आलाय. एक स्क्वेअर मारा. पंच मात्र या ठिकाणी रोहनला दंडित करतायत. थर्ड अंपायरचा इशारा आला. या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. गोलंदाजांनी या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. बघूया. हा चेंडू वाईट नाही आहे, फेर डिलिव्हरी. पुन्हा एकदा आणि तेज गोलच्या मार्कवर चेंडू मात्र या ठिकाणी साठी सरकारमध्ये याच्या चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. खरं तर धावा खूप कमी आहे, चेंडू जास्त आहे. त्यात मात्र शर्तीचे प्रयत्न करताना या ठिकाणी अंश हॉटेल कलमुसरी संघाचे या ठिकाणी खेळाडू खरं तर एकतर्फी पारड्यात झुकलेला आहे करंजा संघाच्या बाजूने. कारण का सोनू पाटील हा महत्त्वाचा दुवा ठरला या संघासाठी. एक स्फोटक फलंदाज, एक ढाण्यावाग म्हटलं तर वावगं ठरणार नाही. संपूर्ण धुरा आपल्या खांद्यावर त्याने सांभाळली. अजूनही मैदानामध्ये दोघेही फलंदाज स्थिर. गणराज कोळी मात्र त्याला साथ देताना दिसतो या ठिकाणी. आई उंच मारलेला फटका या ठिकाणी बघायचा. या ठिकाणी शतक्ष मात्र धावताना दिसतोय. चेंडू जातोय का सीमारेषा पार आणि मला वाटतं हा जातोय खणखणीत दंडरी चौकार आणि विजय ठरतोय SPCC करंजा संघ. वेल प्ले, वेल डन, हार्दिक अभिनंदन आणि पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.